Hello students, welcome back. Chapter limit and continuity. Let's start. मला काय डाउट्स येत होते तर त्या डाउट्सचे जे काय मी आन्सर्स देतोय ते पण तुम्हाला मी ग्रुपवरती पोस्ट करतोय आणि मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतोय की तुम्ही डाउट्स विचारत चला. मला आता लिमिट चॅप्टर मध्ये जर तुम्ही सोल्युशन बघून सॉल्व्ह करायला गेलात तर ते पटापट तुम्हाला गोष्टी जमणार नाहीत, कारण बऱ्याच ठिकाणी एल हॉस्पिटल रूल हा वापरलेला आहे की जो आता आपण वापरत नाहीये कुठेही. रेग्युलर वेनी सुद्धा ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात, कारण डिफरन्शिएशन चॅप्टर अजून आपल्याला झालेला नाहीये, राईट. तर थोडेसे तुम्हाला त्यासाठी लिमिटेशन्स येतील त्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करायला. काल जस्ट मला एक क्वेश्चन आला होता डाऊट ग्रुप वरती, आत्ताच एका स्टुडंट्सनी त्याचा आन्सर पण पाठवलं. स्टील तुमच्या लिमिट्स ज्या एंट्रन्सच्या बुक मधनं क्वेश्चन नंबर 9 तो एक मी सॉल्व्ह करून दाखवतोय. लिमिट x टेन्स टू √2 x² प्लस x इंटू √2 -4 अपॉन x² minus 3x √2 plus 4. This limit we have to solve, right? So यातले जे x tends to √2, right? So limit x tends to a हे जर लिमिट असेल तर फॅक्टर्स आपण तयार करतो x minus a, right? And second factor whatever. So we want x minus √2 as a factor. x minus √2 हा तुमचा फॅक्टर क्रिएट झाला पाहिजे. सो रेग्युलरली जर तुम्ही पहिले इक्वेशन बघितलं x² प्लस उलट लिहूयात √2x minus 4. It is your first equation, right? We have to solve this quadratic factorization method. So we are having -4. We have to prepare factors of -4. Middle term is √2x. The factors of 4 is 2 and 2. Okay. Again create factors of 2. 2 चे factors असणार आहेत √2 and again factors of 2 is √2 and √2. So √2 जर तुम्ही 4 times multiply केले तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 4. √2 into √2 into √2 into √2 we will get answer 4. Now we want here √2x. त्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला √2x प्रिपेअर करायचंय. तिघांना तुम्ही एकत्र घेऊ शकता. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार तुमचा 2√2. हा जो √2 आहे त्याला तसाच ठेवा, राईट. तर आपले -4 चे फॅक्टर्स पडले 2√2 and √2. 2√2 into √2 तुम्हाला मिळतो 4. आता आपल्याला पाहिजे तर √2x. मग त्याचं जस्ट तुम्हाला आता कॉम्बिनेशन प्रॉपर तिथं सेट करायचंय, राईट. सो व्हॉट वी कॅन गेट फॅक्टर्स x² ऍज इट इज. √2x ला तुम्ही लिहू शकता +2 into √2x and -√2x -4 as it is. See properly, √2 ला आपण कन्वर्ट केले 2√2 minus √2. 2√2 is first factor, √2 is your second factor, right? आता यातून तुम्हाला टर्म्स घ्यायचे कॉमन. So here you have to take common terms from first two terms and term number 3rd and 4th. The first two terms you can take common only x. So take x common. Inside we are getting x plus 2√2. And from these two terms हा बघायचा. आता आपल्याला हाच ब्रॅकेट पुढे कंटिन्यू आला पाहिजे. हा ब्रॅकेट पुढे आला पाहिजे तर तुम्हाला -√2 कॉमन घ्यावा लागेल. हे स्ट्राईक झालं पाहिजे तुम्हाला की नक्की 3rd आणि 4th टर्म मधून कुठला टर्म कॉमन घ्यायचा आहे. विच टर्म वी हॅव टू टेक कॉमन. सो इनसाइड वी वॉन्ट x plus 2√2 कंपल्सरी बाय रेग्युलर प्रोसेस. मग यात तुम्हाला 3rd आणि 4th टर्म मधून √2 कॉमन घ्यावा लागेल. देन इनसाइड वी विल गेट x plus 2√2 बाय डिफॉल्ट, राईट. नाउ यू कॅन टेक bracket common, same bracket, that is x plus 2√2 and remaining terms are x minus √2. Solving of quadratic equation, it is quadratic expression because there is no right side equal to 0 आपल्याकडे नाहीये. जसं आपण फॅक्टर्स प्रिपेअर केले. And similarly you can take remaining one. Denominator is x² minus, you can write 3 into √2x and +4. ओके. फॅक्टर्स आहे सेमच असणार आहेत. 4 चे फॅक्टर जे आताच आपण घेतले होते √2 √2 and √2 आणि कॉम्बिनेशन सुद्धा तुमचं सेमच असणार आहे. यांचं कॉम्बिनेशन झालं तुमचं 2 into √2. हा √2 तुमचा तोच राहणार आहे. लेफ्ट साइडचे सेम कॅल्क्युलेशन्स आहेत आणि मध्ये आता -3 √2 पाहिजे म्हणजे या दोघांचं करावं लागेल तुम्हाला सबट्रॅक्शन, राईट.
So what we can write? X square minus 2√2x. त्याला काढतो मी, ऑलरेडी आपण ते ग्रीन कलर मध्ये केलेलं आहे. राईट, x मायनस हा 2√2x आणि हा तुमचा येणार -√2x plus 4. See properly what we are done. Same concept for this 3√2 minus 3√2 we have split as -2√2 minus 2. Right? So same concept. We have to take common terms from first and second term. After that, third and fourth term. So from first two terms, we can take common x. So inside x minus 2√2. Same bracket पुढे पण आला पाहिजे. x minus 2√2. मग यातनं तुम्हाला -√2 कॉमन घ्यावं लागेल थर्ड टर्म मधून. तर आतमध्ये तुमचा x राहतो आणि बाकीच्या टर्म्स ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होऊन जातात. राईट. So bracket x minus 2√2 common, remaining terms x minus √2. Okay. Now I will write here. तुम्ही आला तर खाली लिहा. आता ओरिजिनल क्वेश्चन वरती आपण आलो. ओरिजिनल क्वेश्चन तुमचा चेंज कसा होणार आहे? लिमिट x टेंड्स टू √2. न्यूमरेटर इज x plus 2√2 into x minus √2. Denominator is x minus 2√2 into x minus √2. तो आपली कॉम्प्लिकेटेड टर्म होती x minus √2, that will get cancel. तो आता x ची व्हॅल्यू तुम्ही √2 टाकू शकता. न्यूमरेटर इज √2 plus 2√2. Denominator is √2 minus 2√2. You see what we are getting? √2 plus 2√2, 3 into √2. √2 minus 2√2, that is minus √2. So answer is -3. Right? See properly the process to solve this question. Take screenshot if you want. So we will move to the question number 18. We will solve some more questions. Limit x tends to 3. It is question number 16 पासून हा वेगळा फॉर्मॅट आहे. सबट्रॅक्शन, ऍडिशन. 1 upon x minus 3 and minus 9x upon x cube minus 27. Right? 1 upon x minus 3 and 9x x cube minus 27. This we have to solve. We will write question again. L is equal to limit x tends to 3. So 1 upon x minus 3 minus 9x upon x cube minus 27. Let's see what you can do here. Right? Obviously, we have to make subtraction to the right side. Right side means limit x tends to 3. So what is this? 1 upon x minus 3 is as it is. आपल्याला दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. Making denominator same, we can make subtraction. So for denominator same, x cube minus 27. Here you have to use formula a cube minus b cube. A cube minus b cube formula is a minus b into a square plus ab plus b square. Right? What we will get? X minus 3 into x square. AB is your 3x and b square is 9. Right? X cube minus 3 cube. That process we are using here. Okay? A cube minus b cube formula, a minus b into a square plus ab plus b square. So now what we can do here? Now if we have to make denominator same, LCM of both denominator is right side denominator, that is x minus 3 and x square plus 3x plus 9. Now numerator changes. So इथे तुम्हाला right side ला already denominator sameच आहे. To minus 9x, it will remain as it is, second numerator, and first numerator you have to multiply by that squaring bracket, x square plus 3x plus 9. यात कुणाला डाऊट असेल तर तुम्हाला सबट्रॅक्शनचा प्रोसेस नीट बघावं लागेल. ओके, हा कसा फॉर्मॅट झाला? 1 upon a minus b upon ac या टाइपचं सबट्रॅक्शन आहे. मग आपण काय करतो? डिनॉमिनेटर करतो AC, या a ला वर खाली आपण c नी मल्टिप्लाय करतो, b राहतो ऍज इट इज. राईट?
या फॉर्मॅट मधला सबट्रॅक्शन आहे. हे तुम्ही 6 और 7 स्टँडर्डला शिकलेला आहात, सबट्रॅक्शन करणे. तर ते कसं आलं, हे कसं आलं, क्वेश्चन पडला तर ठीक आहे, तरी पण त्या गोष्टी समजल्या पाहिजेत. नाउ लिमिट x टेंड्स टू 3, सॉल्व दिस x स्क्वेअर 3x minus 9x, that is minus 6x plus 9, and denominator is x minus 3 and x square plus 3x plus 9. Obviously x minus 3, it is our limit, so x minus 3 हा फॅक्टर वर आणि खाली तुमचा आला पाहिजे. x minus 3 डिनॉमिनेटर आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे, न्यूमरेटरला तो अजून आपल्याला मिळवायचा आहे. राईट, नाउ प्रिपेअर फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर ऑल्सो numerator is now your quadratic, right? Now we are having L is equal to limit x tends to 3, denominator now we are getting x minus 3 and x square plus 3x plus 9, and now numerator माझ्याकडे बघण्यापेक्षा ते सॉल्व करा. x square plus 3x plus 9. Now numerator here we are getting 9. 9 चे फॅक्टर्स मिळवायचे आहेत, मध्ये पाहिजे 6. So काय फॅक्टर्स पडणार? Obviously 3 obviously, and it is minus it is perfect square. x minus 3 into x minus 3, middle term is minus 6, multiplication is 9, it is x minus 3 bracket square. So 1x minus 3 will get cancelled from numerator and denominator, and remaining terms now put x is equal to 3. असं होते का खरं? 0 येते का आन्सर बाबू? ठीक आहे. सो 3 minus 3 upon 3 square is 9. 3 into 3 is 9 plus 9. So 0 upon 27, answer is 0. ओके, ठीक आहे. 0 आपल्याकडे ऑप्शन मध्ये आहे, सो नो प्रॉब्लेम. So here this okay, we will solve some additional question, depends on this similar pattern. Take question, limit x tends to 0, under root of 6 plus x square minus root 6 upon x. You have to solve this. So it is different type of question because here you cannot prepare factors and total terms containing square root term, right? Limit x tends to 0. So first square we can write as x square plus x plus 6 minus root 6 and divide by x. It is your question. So in this type of question, there is key factor to solve this question. You have to multiply by conjugate of numerator. स्क्वेअर रूटची टर्म न्यूमरेटर असेल किंवा डिनॉमिनेटरला अवेलेबल असेल, जिथं अवेलेबल असेल तिथल्या आपण कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करणार. जसा सेम टाइपचा पॅटर्न आपण यूज करतो ट्रिग्नोमेट्री मध्ये. सो अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 6 मायनस रूट 6 अपॉन एक्स, राइट? You have to multiply by conjugate of numerator where under root term exists.
So x square plus x plus 6 plus root 6, conjugate of numerator. So multiply this term. It is the key factor to solve questions like this. So now here what we are getting, see properly. So multiply by same term to the denominator also. So under root of x square plus x plus 6 and plus root 6. We are multiplying numerator and denominator by same term, right? Now do calculation properly. Now limit x tends to 0. So numerator calculation is at the numerator we are getting a minus b, and it is numerator is a plus b because terms are same. A minus b into a plus b, multiplication is a square minus b square. A square किती येणार? x square plus x plus 6, it is a square minus b square किती येणार तुमचा 6, right? And denominator is x into bracket under root plus root 6. Denominator ला काही चेंजेस होणार नाही. Plus x plus 6. Clear का बघा? Now what we are getting? I am writing here L is equal to limit x tends to 0. Now see changes at numerator, plus 6 minus 6 0. So we are getting x square x at numerator, x square plus x, denominator is same, x into bracket, right? So that is equal to limit x tends to 0. Now from numerator take x common. So we are getting x plus 1. From x square plus x take x common. We are getting x into x plus 1. Now denominator is x into remaining terms under root plus root 6. Right? So under root is x square plus x plus 6. Now problematic term will get cancelled. X and x will get cancelled. या x मुळे डिनॉमिनेटर 0 तयार होणार होता की जो आपण आता कॅन्सल केलाय. मग आता राहिलेल्या x च्या ठिकाणी आपण 0 पुट करू शकतो. पुट x इक्वल टू 0 एव्हरीवेअर. न्यूमरेटर वी आर गेटिंग 1 upon, it means 0 plus 1, and denominator is 0 plus 0 plus 6 and plus root 6 as it is. So that is equal to 1 upon root 6 plus root 6. Okay, so root 6 plus root 6 is not root 12. 1 upon root 12 असा तयार होत नाही. ठीक आहे ना? root 6 plus root 6 root 12 तयार होणार नाही. So it is 2 into root 6. It is our answer. 1 upon 2 into root 6. अजून जास्त क्लिअर करायचं असेल तर परत तुम्ही वर खाली root 6 नी मल्टिप्लाय करू शकता. That is rationalization of denominators. If you multiply by root 6 to the numerator and denominator, you will get answer in other parts, other formats. But it is the key factor in such type of question. You have to multiply by conjugate of numerator or conjugate of denominator. जिथं अंडर रूट ची टर्म असेल तिथं तुम्हाला कॉन्जुगेट नी मल्टिप्लाय करावं लागेल. Then question will get simplified. या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला एंट्रन्सच्या बुक मध्ये बघायला मिळतील. फ्रॉम क्वेश्चन नंबर 37 पासूनचे क्वेश्चन या पॅटर्न वरती डिपेंड आहेत. राइट? 37 you can solve after 37 38. Now start. We will solve question number 39. 39 ला आपण सॉल्व काय होते बघूया. पॅटर्नचा क्वेश्चन दिसतोय अंडर रूट मधला. राइट? आता मी तुम्हाला एक मेन क्वेश्चन सॉल्व करून दाखवला. We will solve question number 39 from entrance book. Entrance book मला क्वेश्चन सॉल्व करा काय आहे ते बघा. We are having question limit x tends to 2 inside x square minus 4 divided by under root x plus 2 and minus under root 3x minus 2. Right? This limit we have to solve.
Okay, so limit L is equal to limit x tends to 2 x square minus 4 divided by under root minus under root. So we have to multiply by conjugate of denominator. So it is under root plus under root. The same term you have to multiply to the numerator also. So it is our changes, right? असं मीच लिहिलं तसं पक्षी उडवू नका, त्यात ते सगळं लिहा जे जे दिलंय ते सगळं. इथं तुमच्याकडे आहे एक्स प्लस 2 here 3x minus 2 here x plus 2 and 3x minus 2 x plus 2 and 3x minus 2, right? So that is equal to limit x tends to 2 inside. So now numerator is as it is, x square minus 4 into this bracket under root x plus 2 plus under root 3x minus 2. Now denominator is a minus b into a plus b, that is a square minus b square. We have multiplying conjugate of denominator, so at denominator multiplication is a minus b into a plus b, that is a square minus b square. So a square is x plus 2 minus b square is 3x minus 2, right? a म्हणजे काय आहे, अंडर रूट एक्स प्लस 2 हा तुमचा a असणार आहे. a दिस टर्म इज b, a minus b into a plus b, that is a square minus b square. Under root term will get cancelled. Now see what we are getting. Now limit x tends to 2 at numerator. आता denominator बघा काय मिळणार आहे, x minus 3x minus and 2 minus minus 2 plus 4, and it is x square minus 4 into this bracket as it is, under root plus under root. Okay, now next. So L is equal to limit x tends to 2. Now what we can do? Now see again denominator 2x minus 2x minus 4. आता इथं x tends to 2 आहे, तर फॅक्टर्स काय तयार झाला पाहिजे, x minus 2 हा फॅक्टर तयार झाला पाहिजे. सो काय करू शकता बघू तुम्ही डिनॉमिनेटरला, मला x minus 2 पाहिजे, so take minus 2 common from denominator, so you will get x minus 2 at denominator, right? We have to prepare factor x minus 2. x minus 2 हा तुमचा टर्म प्रॉब्लेमॅटिक असणार आहे की ज्याच्यामुळे डिनॉमिनेटर 0 तयार होतोय. आता न्यूमरेटरला काय चेंजेस होणार, न्यूमरेटर यू हॅव टू use for this x square minus 4, again formula a square minus b square. So a square minus b square is a plus b into a minus b, a plus b into a minus b, remaining term as it is, under root plus under root, right? Now we can cancel our problematic term, x minus 2 cancel to this x minus 2. आता राहिलेल्या ठिकाणी तुम्ही 2 टाकू शकता. So 2 plus 2 first bracket into under root, it is x plus 2 means 2 plus 2 plus under root, it is 3x plus 2, 3 into 2 minus 2, 3x minus 2 is second term in bracket, and denominator is minus 2. Just do proper calculation. 2 plus 2 is 4, 4 into what you are getting, 2 plus 2 4, 4 square root is 2 plus 3 into 2 6, 6 minus 2 is 4, again square root is 2 and denominator is minus 2. So 4 upon minus 2 is minus 2 into 2 plus 2 is 4. So final answer is minus 8. Let's move to the talk to question number 46. Same format is there. We will jump to the question number 47. Right, see question number 47. Okay, so see question number 47. What is given?
f of x is equal to 7 minus 4x is first function. Second function is x square plus 2. It is when x is less than 1, it exists. When x is greater than or equal to 1, then we want limit x tends to 1 for f of x. This value we want. So जो पॅटर्न मी तुम्हाला आधी दिला होता, काही मी तुम्हाला टाइप्स ड्रॉ करून दाखवले होते की एका लिमिट पर्यंत असा ग्राफ जातोय, इथून मग डॉटेड जाऊन दुसरीकडे एक ग्राफ जातो आपला. या टाइपचे हे ग्राफ्स आहेत. ठीक आहे, एक वेगळा पार्ट एक वेगळा पार्ट. म्हणजे या ठिकाणी लिमिट एक्झिस्ट करत नाही, कारण लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट वेगवेगळे असणार आहेत. पण काही असे असतात की असे स्ट्रेट गेले आणि इथून मग परत एक वेगळा स्कोर चालू झाला या पॅटर्न प्रमाणे. So it is also combination of two graph, combination of two functions. पण इथं लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट तुम्हाला सेम मिळणार आहे, राईट. तर तुम्हाला ते बघितल्या त्या गोष्टी समजू. See properly what we can do. So from option we can identify. It is very easy question. X. आता आपल्याला लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट चेक करावं लागणार, राईट. So लेफ्ट हँड लिमिट म्हणजे काय, मी तुम्हाला लिहून दिलं होतं. लिमिट x टेन्स टू 1 मायनस असं आपण घेतो f of x, राईट. लिमिट x टेन्स टू 1 मायनस 1 रेस टू मायनस असं काही नाहीये. 1 च्या लेफ्ट साइडची व्हॅल्यू लेफ्ट हँड लिमिट. याला तुम्ही काय करणार, तो लिमिट x टेन्स टू 1 मायनस म्हणजे 1 च्या लेफ्ट साइडचं फंक्शन घ्यायचंय. हा तुमच्या 1 च्या लेफ्ट साइडचा फंक्शन आहे. x इज लेस दॅन 1. त्याचं फंक्शन काय आहे तुमच्याकडं, 7 minus 4x. आता इथे डायरेक्ट तुम्ही 1 टाकू शकता, डिनॉमिनेटरचा काही प्रॉब्लेम नाहीये. मग डायरेक्ट 1 पुट करा. 7 minus 4 into 1, so 7 minus 4 and that is equal to 3. Okay, and by the same pattern you have to solve right hand limit. So right hand limit is limit x tends to 1 plus 1 च्या राईट साइडची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे आणि त्यासाठी फंक्शन आधी सिलेक्ट करावं लागेल. ओके, तो लिमिट x टेन्स टू 1 प्लस म्हणजे काय, 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू पाहिजे x ची. त्याचं फंक्शन तुमच्याकडे किती आहे, x स्क्वेअर प्लस 2. आता इथं पण डिनॉमिनेटर नाहीये, तर x ची व्हॅल्यू 1 तुम्ही डायरेक्ट पुट करू शकता. 1 स्क्वेअर प्लस 2, 1 प्लस 2 इज इक्वल टू 3, राईट. नाउ व्हॉट वी कॅन राईट, सो हियर वी कॅन राईट लेफ्ट हँड लिमिट is equal to right hand limit. तुम्ही सांगू शकता लिमिट एक्झिस्ट, राईट. लिमिट एक्झिस्ट आणि मग तुम्ही f of x ही जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला 3 मिळणार आहे, राईट. वेअर लिमिट x टेन्स टू 1. हे झालं तुमचा आन्सर. म्हणजे ऍक्च्युली याचा एक्झिस्ट हा पण ऑप्शन करेक्ट आहे आणि 3 हा पण ऑप्शन करेक्ट आहे. त्यांना आता ऑप्शन तयार करता नाही आले 4 वेगवेगळे, पण लिमिट एक्झिस्ट आहे आणि त्याचा आन्सर असणार आहे तुमचं 3. क्लिअर आहे का बघा कन्सेप्ट. याचा तुम्ही ग्राफ ड्रॉ करायला गेला तर ते नंतर तुम्हाला समजेल. माझ्याकडे तो ग्राफ प्लॉटर आहे, त्याच्यावर मी तुम्हाला नंतर ग्राफ काढून दाखवीन की x इज इक्वल टू 1. दोन्ही ग्राफ वेगवेगळे आहेत, पण x इक्वल टू 1 ला ते एकाच ठिकाणी येतात, राईट. 47. Similarly, we will solve 48. हा सॉल्व झाला असेल तर 48 ट्राय करा लगेच, राईट. त्यात मी तुम्हाला सांगितलं 48 ला आपण फास्ट मध्ये सॉल्व करून बघूया. f of x is equal to what is given, x square plus x plus 1 when x is in between 2 to 3, and this function is 2x plus 1 when x is in between 3 to 4. असे दोन लिमिट दिले. त्याला तुम्हाला आपल्याला काय विचारले, लिमिट x टेन्स टू 3 f of x. इट इज आस्क्ड. म्हणजेच काय, तुम्हाला x इक्वल टू 3 पुट करायचं आहे. कुठेही डिनॉमिनेटरचा प्रॉब्लेम नाहीये. मग इथे एकदा 3 पुट करा, इथे एकदा 3 पुट करा. वरती 3 पुट करताय म्हणजे तो झाला लेफ्ट हँड लिमिट, कारण इथं x हा 3 पेक्षा लेस आहे, लेफ्ट साइडची व्हॅल्यू असणार आहे, राईट. आणि ही व्हॅल्यू x कुठली आहे, x इज ग्रेटर दॅन 3. म्हणजे तुम्हाला राईट हँड लिमिटचा आन्सर मिळणार. दोन्हीकडे x इक्वल टू 3 पुट करायचंय. मग इथं 3 पुट करा. 3 स्क्वेअर प्लस 3 प्लस 1, व्हॉट यू आर गेटिंग, 9 प्लस 3 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 13.
right hand limit 2 into 3 plus 1, 6 plus 1, 7, right? So what we can see, left hand limit is not equal to right hand limit. So limit does not exist. दोन्हीचे आन्सर्स वेगवेगळे आले. सो लिमिट डज नॉट एक्झिस्ट, राईट? लेफ्ट हँड लिमिटला आन्सर वेगळं मिळते, राईट हँड लिमिटला आन्सर वेगळं मिळते. दोन्ही आन्सर सेम असली तरच तुम्हाला लिमिट एक्झिस्ट करणार आहे. लेक्चर नंबर 1 पहिल्याच लेक्चर मी तुम्हाला फार डिटेलमध्ये दिलेलं होतं, त्यात तुम्हाला त्या कन्सेप्ट समजलेल्या असतील. आता आपण थोडंसं फास्ट सॉल्व्ह केलं, एकदम स्ट्रेट वे पद्धतीने न लिहिता. ट्रॅडिशनल वेने लिहिलेलं नाहीये त्याला, रेग्युलर वेने पटकन त्याला सॉल्व्ह करून मी तुम्हाला दाखवलंय की एंट्रन्सला किती चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याला लिहू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. 49 50 वेगवेगळे फंक्शन्स आहेत म्हणून मी क्लिअर करतोय. 49 लिमिट x टेंड्स टू 0 x अपॉन mod x plus x square. This value we want. आता mod x चा कन्सेप्ट आहे. mod x आपल्याला माहिती आहे. सपोज y इक्वल टू mod x असेल तर त्याला आपण काय लिहितो, यात तुमचे दोन फंक्शन्स पडतात, राईट? y इक्वल टू x and y इक्वल टू मायनस x. This for x greater than 0, this for x less than 0. याला आपण इक्वल टू पण घेतो, राईट? x greater than 0 and x less than 0. मग बघा जरा, राईट? सो व्हॉट वी कॅन डू, आता x टेंड्स टू 0 विचारलंय आपल्याला, करेक्ट? तुम्ही 0 ला डायरेक्ट पुट केला तर 0 अपॉन 0 प्लस 0 सगळं 0 होऊन जाईल. त्यातनं काय आन्सर तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे तुमचे दोन फंक्शन्स तयार होणार आहेत. एका तुम्हाला x mod x च्या ठिकाणी x यूज करायचा आहे आणि एका ठिकाणी mod x च्या ठिकाणी मायनस x आपल्याला यूज करायचं आहे, राईट? आता 0 आपण डायरेक्ट पुट करू शकत नाही, मग असं आपण करणार left hand limit and right hand limit, right? So see, left hand limit, what we can do, limit x tends to 0 minus f of x, right? So limit x tends to 0 minus, मग f of x किती येणार, वरचा x तसाच राहील, पण mod x ला घेणार आपण मायनस x and plus x square. क्लियर आहे का बघा, राईट? And similarly right hand limit, limit x tends to 0 plus f of x, that is equal to limit x tends to 0 plus, आणि x 0 plus असेल तर mod x ला आपण प्लस x घेणार, राईट? थोडंसं आता सॉल्व्ह करून बघा आन्सर काय येते ते. बघा आता काय काय झालंय, परत क्लिअर करतो. x च्या लेफ्ट साइडला, क्लिअर आहे का? मी परत एकदम बेसिक मधून जातो, कारण मॉड x किंवा ब्रॅकेट x हे फार बेसिक टाइपचे क्वेश्चन्स आहेत. ते तुम्हाला डिरेक्टली फॉर्म्युल्यावरून किंवा अल्जेब्रिक करून समजत नाही. त्याला तुम्हाला कंपल्सरी ते डायग्राम, डोमेन, रेंज हे क्लिअर कट गोष्टी माहिती पाहिजेत. हा तुमचा ग्राफ आहे मॉड x साठी, क्लिअर आहे का बघा, ग्राफ ऑफ मॉड x. X is from 0 to infinity. When x is 0 to infinity means x is greater than 0. We are having y equal to x, right? And when x is 0 to minus infinity, so when x is less than 0, we are having y equal to minus x. हेच आपण इथं लिहिले अल्जेब्रिक फॉर्मॅट मध्ये, x greater than 0 and x less than 0, राईट? आता जेव्हा आपल्याला इथं पाहिजे लेफ्ट हँड लिमिट, म्हणजे 0 च्या लेफ्ट साइडची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची. 0 च्या ऑलमोस्ट शेजारची व्हॅल्यू आपण घेतो. मग लेफ्ट साइडला फंक्शन कुठले तुमचं, y इक्वल टू मायनस एक्स टाकला आपण, मॉड एक्स च्या ठिकाणी मायनस एक्स घेतले, राईट? आणि जेव्हा तुम्ही राईट साइडला जाता तुम्ही x इज 0 प्लस, x इज 0 प्लस मीन्स राईट हँड लिमिट. तर जेव्हा तुम्ही 0 प्लस ला जाता तेव्हा तुम्हाला मॉड एक्स ला प्लस एक्स म्हणून घ्यावं लागणार. हे झाले त्या दोन्ही मधले चेंजेस, राईट? सो नाउ सी पुढे पुढे काय काय होतं याच्या. आता लेफ्ट हँड लिमिटलाच मी अजून सॉल्व्ह करतो. लिमिट x टेंड्स टू 0 मायनस, आता x अपॉन, आता या दोघांमध्ये तुम्ही x कॉमन घेऊ शकता. आतमध्ये किती ना तुम्हाला x मायनस 1. सो लिमिट x टेंड्स टू 0. आता x आणि x कॅन्सल करा, सो 1 अपॉन x मायनस 1,
right? Here x and x will get cancel, 1 upon x minus 1. आता तुम्ही 0 टाकू शकता, डिनॉमिनेटर 0 तयार होत नाही, तो 1 upon 0 minus 1, तो आन्सर इज -1, राईट? x च्या ठिकाणी 0 आपण पुट केला, त्याच्या आधी x च्या ठिकाणी आपण 0 टाकू शकत नव्हतो कारण डिनॉमिनेटर 0 तयार होत होता, पण x x कॅन्सल झाले न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून, तिथून तो क्वेश्चन तुमचा सिम्प्लिफाईड झाला. Now putting x equal to 0, we are getting left hand limit, answer is -1. Now if you go for the right hand limit, right hand limit ला काय काय तर होते बघा, limit x tends to 0 plus, मग x upon same concept, take x common from denominator, you will get x plus 1. Here also same concept, x and x will get cancelled. We got limit x tends to 0 plus 1 upon x plus 1. Now we can put x equal to 0 at denominator. So 1 upon 0 plus 1, answer is plus 1. So what we got? Here we got left hand limit is not equal to right hand limit. So obviously limit does not exist. Clear hai ka baga? Limit does not exist. Right? So option number C, you will get that. Is this clear concept? And finally, we will move to the question number 50, that is greatest integer function. त्यात तुम्हाला सॉल्व करायची काहीच गरज नाहीये, नुसती डायग्राम ड्रॉ केली तरी पण तुम्हाला क्वेश्चन नंबर 50 सॉल्व करता येईल. ज्यांचं 49 झालं असेल आणि क्वेश्चन नंबर 50 सॉल्व करायला घ्या. y equal to bracket x, त्याचा ग्राफ ड्रॉ करा, त्यातनं तुम्हाला ते आन्सर लगेच समजून जाईल. या क्वेश्चन मध्ये एकच फॅक्टर होता, मॉड x च्या ठिकाणी प्लस x घ्यायचा आहे, मायनस x घ्यायचा आहे. प्लस x कधी घेतो आपण, व्हेन x इज ग्रेटर दॅन 0. मायनस x कधी घेतो आपण, व्हेन x इज लेस दॅन 0. राईट? अँड नाउ क्वेश्चन नंबर 50, we want to find value limit x tends to 0 bracket x. तो ब्रॅकेट x ची डायग्राम पटकन ड्रॉ करून घ्या. कसा असतो y इक्वल टू ब्रॅकेट x ची डायग्राम, इथे मी ड्रॉ करतोय. आता मी पटापट ड्रॉ करतो. इथं 0 आन्सर 0 असतो, इथून जातो आपण राईट साइडला, इथे येतो सर्कल, डॉटेड जातो आपण 1, इथे येतो डॉट, राईट साइडला सर्कल, परत डॉटेड 1 जातो आपण, इथे येतो डॉट, राइट साइड सर्कल, अगेन डॉटेड डॉट, राइट साइड सर्कल, असे तुम्हाला डायग्राम मिळते ब्रॅकेट आहे. तसंच राइट साइडला इथून तुम्ही खाली आला, इथं सर्कल येणार, इथं डॉट, अगेन खाली सर्कल, अगेन डॉट, खाली येणार तुम्ही सर्कल डॉट, राइट? स्टेप फंक्शन, याला म्हणतो आपण स्टेप फंक्शन. आता तुम्हाला काय पाहिजे, ऍट x इज इक्वल टू 0, x इक्वल टू 0 लिमिट एक्झिस्ट करते का, तर त्याच्या लेफ्ट साइडला आणि राइट साइडला चेक करा. लेफ्ट साइडला काय आन्सर मिळते बघा, लेफ्ट तुम्ही 0च्या जर राइट साइडला गेलात, राइट साइड, राइट हँड लिमिट, म्हणजे तुम्हाला काय येणार, लिमिट x टेन्स टू 0 प्लस ब्रॅकेट x. राइट हँड लिमिट, राइट हँड साइड लिमिट म्हणजे राइट साइडला, जर तुम्ही राइट साइडला गेला तर इथं तुम्हाला y ची व्हॅल्यू काय दिसते, 0 मिळते. राइट साइड आन्सर तुम्हाला मिळणार आहे 0. क्लियर आहे का बघा. सिमिलरली लेफ्ट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट म्हणजे काय, x टेन्स टू 0 मायनस ब्रॅकेट x. मग याच ओरिजिनच्या लेफ्ट साइडला या, याच ओरिजिनच्या जर तुम्ही लेफ्ट साइडला आलात तर त्याला डायरेक्ट आन्सर तुम्हाला इथं येणार आहे, राईट? मग ते आन्सर किती आहे तुमचं, हा पॉइंट असतो तुमचा, ही लाईन आहे तुमची y इक्वल टू -1. इथे तुम्हाला आन्सर मिळणार आहे ऑब्विसली -1 व्हेन इट इज ओरिजिन, राईट? ओरिजिनच्या लेफ्ट किंवा राईटला आपण चेक करतोय. लेफ्टला तुम्हाला वायचा, राईट साइडला वायचा आन्सर 0 मिळालेला आहे, लेफ्ट साइडला तुम्हाला आन्सर मिळालेला आहे -1. सो ऑब्विसली इट इज क्लियर कट सेम पॅटर्न, राइट हँड लिमिट is not equal to left hand limit, so limit does not exist, right? Limit does not exist. म्हणून आपण त्याला प्रॉपर वेनी वेळ दिला होता की ते कसं कसं आपल्याला करायचं आहे. डायग्राम्स का महत्वाच्या आहेत,
त्यात तुम्हाला कुठलाही वेगळा विचार न करता डायग्राम बघूनच समजतंय. हे सगळे तुमचे डिसकंटिन्युअस फंक्शन आहेत. इथे जर तुम्हाला डॉट आणि सर्कल दिसतोय त्या सगळ्या पॉइंटला हा फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. याला तुम्ही कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करू शकत नाही. लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट जर दोन्ही सेम असतील तर त्याला डिसकंटिन्युअस फंक्शनला आपण कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करू शकतो. बट लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट जर डिफरंट असतील तर त्याला आपण कन्वर्ट करू शकत नाही. राईट. आता पुढचे काही क्वेश्चन्स आहेत रिलेटेड टू युअर ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज. राईट. हा क्लिअर झाला असेल. नाउ लेट्स मूव्ह टू द क्वेश्चन नंबर 52. नेक्स्ट टाइप. काही आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करूया. टेंटेटिव्हली तसे हे बऱ्यापैकी सोपे क्वेश्चन असतात. सोपे म्हणजे का? कारण त्यात तुमचे सगळे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले वापरायचे आहेत. लिमिट मधले फॉर्म्युले सोपे आहेत पण ऑब्विसली ट्रिग्नोमेट्री मधले सगळे फॉर्म्युले तुम्हाला जमले पाहिजेत. राईट. क्वेश्चन नंबर 52 रिलेटेड टू ट्रिग्नोमेट्री. कुठले फॉर्म्युले आपल्याकडे आहेत? वी आर हॅव्हिंग फॉर्म्युला लिमिट x टेंड्स टू 0 sin x upon x equal to 1. First formula. And second formula limit x tends to 0 tan x upon x is equal to 1. हे असे फॉर्म्युले आपल्याला अवेलेबल आहेत. 2 फॉर्म्युलेज. राईट. फार काही डिफिकल्ट फॉर्म्युले नाहीये. जसं मी आता बोललो तसंच हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून बघा. तो लिमिट x टेंड्स टू 0 sin of 8x upon tan of 4x. We want this value. सॉल्व कसं करायचंय समोर नीट लक्ष द्या. L is equal to limit x tends to 0 the sin of 8x upon tan of 4x. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? sin x upon x हा 1 असतो. म्हणजे साइनच्या पुढे जो अँगल आहे तोच अँगल खाली आला पाहिजे. साइनच्या पुढे जो अँगल आहे तोच अँगल इथं खाली आला पाहिजे डिनॉमिनेटरला. टॅनच्या पुढे जो अँगल आहे तोच अँगल खाली आला पाहिजे डिनॉमिनेटरला. सो वी विल मेक दॅट चेंजेस. आपण काय करूयात? हा जो साइन 8x आहे त्याला 8x नी डिवाइड करा. 8x इज अवर अँगल. 8x नी डिवाइड केलं म्हणून 8x नी मल्टिप्लाय करूया. सो डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय 8x. राईट. सिमिलरली ऍट डिनॉमिनेटर we are having sin 4x. So divide by 4x and multiply by 4x. It is your numerator. It is your denominator. Now what we get? So now here see properly. Sin of 8x upon 8x. This value is 1 using formula sin x upon x. Similarly tan x upon x. So tan 4x upon 4x. ही पण व्हॅल्यू तुमची क्रिएट होणार 1. Right. And from remaining values 8x upon 4x. Now from 8x upon 4x x will get cancelled. 8x upon 4x x will get cancelled. Now what we are getting? We are getting only 8 upon 4. So answer is 2. See properly how we have solved this question. First question from your trigonometry formula. आता हे ऑप्शन अच्छा खाली पाहिजे ते वर लिहिलं मी.